नमो नमः सर्वेभ्यो नमो नमः। शुभ संध्याकालः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया। जय श्रीराम। आपल्या सगळ्यांचं या गणेशोत्सवाच्या विशेष सत्रामध्ये मी प्राध्यापक अतुल तरटे मनपूर्वक स्वागत करतो। मागच्या सत्रामध्ये आपण 2 दिवस सलग रामरक्षेचं निरूपण ऐकलं होतं आणि आता एकूण सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग आहे, गौरी गणपतींचा उत्सव, आणि म्हणून मग यावेळेला आपण कालावधी कमी करत एकच दिवस अध्ययन करणार आहोत। श्री गणपती अथर्वशीर्ष हे अथर्व वेदातलं सूक्त आहे, वेदोक्त आहे आणि महाराष्ट्रात तर अत्यंत सुख्यात आहे, सुपरिचित आहे। एखादाच असा गणेश भक्त असेल विरळा की त्याला गणपती अथर्वशीर्ष माहिती नाही, परंतु वेदोक्त आहे त्यामुळे त्याची काठिण्य पातळी पण आहे आणि योग्य त्या पद्धतीने ते म्हटलं जाणं हेही अत्यंत आवश्यक आहे। गुरु शिष्य परंपरेने आपल्यापर्यंत हजारो वर्षांपासून चालत आलेलं हे अद्भुत दिव्य असं श्री गणेशाचं स्तोत्र आहे। हे नुसतंच सूक्त नाही आहे, हे केवळ श्री गणेशाची स्तुती म्हणून असलेलं एखादं स्तोत्र नाही आहे, तर प्रत्यक्ष परब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्याचं हे साधन आहे। अत्यंत दिव्य आहे, अद्भुत आहे। अनेक भक्त रोज नित्य पठण करतात, परंतु अनेकांना त्याचा नेमका अर्थ माहिती नाही आहे, त्याचा भावार्थ काय आहे, त्यात लपलेला गूढ अर्थ काय आहे आणि त्यातली उपासना, त्यातलं गणेश गायत्री, गणेश विद्या आणि त्यातलं गूढत्व आज अल्प कालावधीमध्ये आपण सर्वजण शिकणार आहोत, त्याचं अध्ययन करणार आहोत। खरं तर श्री गणपती अथर्वशीर्ष हा 7-7 दिवसांचा आपला वर्ग होत असतो आणि 7 दिवस सुद्धा कमी पडतात, परंतु आत्ता गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे असल्यामुळे स्वाभाविकच आपल्याला एकच सत्रावरती आपली तहान भागवावी लागणार आहे। पुन्हा कधीतरी संपूर्ण 7 दिवसांचा अभ्यास वर्ग होईल, त्यावेळेला आपण सगळेजण संथा घेऊ शकता, कारण वेदोक्त आणि पुराणोक्त स्तोत्रांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते केवळ ऐकून म्हणू नये आहेत, केवळ युट्यूबवर किंवा कुठेतरी अन्य ठिकाणी ऐकायला मिळालं आणि मग त्या पद्धतीने आपण म्हणतो तर मग किती शुद्ध आहे किती अशुद्ध आहे, कारण अर्ध्या मात्रेचा जरी फरक पडला तरी पण अर्थ बदल होत असतो आणि मग हे टाळण्यासाठीच आपल्याकडे संथेची पद्धत आहे। म्हणजे योग्य त्या आचार्यांकडनं योग्य पद्धतीने अर्थ समजून उमजून घेऊन आपण अथर्वशीर्ष म्हटलं पाहिजे। तर प्रत्यक्ष श्री गणपती अथर्वशीर्षाला आपण प्रारंभ करूयात। या सूक्ताचं वैशिष्ट्य म्हणजे अन्य वेदोक्त सूक्तांप्रमाणे शांतीपाठाने श्री गणपती अथर्वशीर्षाचा प्रारंभ होतो। पहिला मंत्र हा शांतीपाठ आहे, वेदोक्तच आहे। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः
ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। या वेदोक्त शांतीपाठाने श्री गणपती अथर्वशीर्षाचा प्रारंभ होतोय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः। देवाः हे संबोधन आहे। अर्थातच हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी भद्रं, भद्रं म्हणजे कल्याणकारक वचन, सुवचन, सुभाषित ऐकावी असं म्हटलंय पहिल्याच वचनामध्ये। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः। आणि त्याचप्रमाणे ईश्वराचे उपासक किंवा परब्रह्म स्वरूपाचं चिंतन करणारे आम्ही आमच्या डोळ्यांनी मंगलसूचक अशीच सगळी चित्र पाहावी म्हणून म्हटलंय की पश्येम अक्षभिर्यजत्राः। अक्ष, अक्ष म्हणजे डोळे, आणि डोळ्यांनी आपण शुभ तेच पाहावं, कानांनी मंगलदायक तेच ऐकावं, आणि स्थिरैरंगैः स्तुष्ट्वासस्तनुभिः व स्थिरैः अंगैः। अर्थातच आमच्या धष्टपुष्ट अवयवांनी म्हणजे इंद्रियांनी आणि बलवान शरीराने काय करायचं आहे तर देवांच्या कृपेमुळे प्राप्त झालेलं आपलं हे जीवन, आपलं हे आयुष्य परमेश्वराचं कल्याण गुण गाण्यामध्ये जगायचं आहे। स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। आणि मग ही साधना करताना इंद्रदेव जे सगळ्या देवतांचे राजे आहेत, त्या महान कीर्तिमान इंद्राणी आमचं कल्याण करावं असं म्हटलंय। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः आणि स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। सगळ्यात सुरुवातीला सगळ्या देवतांचे प्रमुख म्हणून जे अत्यंत कीर्तिवान आहेत, ज्यांना उत्तम सुप्रसिद्धी अशी मिळालेली आहे, कीर्ती मिळाली आहे, त्या कीर्तिवान इंद्रांनी आमचं कल्याण करावं, आणि सर्वज्ञ सूर्यानी स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः। सर्व काही जाणणारा तो सूर्य आहे। सूर्य जगदस्तु आत्मा, सगळ्या जगाचा तो आत्मा आहे। त्या सूर्याने आमचं कल्याण करावं। आणि स्तार्क्ष्यो, स्तार्क्ष्य म्हणजे गरुड आहे, ज्याची प्रचंड गती आहे, सगळ्या पक्षांचा तो राजा आहे, आणि विष्णूंचं वाहन आहे, नारायणांचं ते वाहन आहे। मग त्या की ज्याची अप्रतिबद्ध आणि अकुंठित अशी गती आहे, त्या गरुडाने आमचं कल्याण करावं। स्वस्ति नः, नः म्हणजे आमचं, आणि स्वस्ति म्हणजे कल्याण करावं, आमच्यावरचं संकट त्यांनी दूर करावं। स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु, आणि सगळ्या देवांचे गुरुदेव बृहस्पती, या देवगुरु बृहस्पतींनी सुद्धा आमचं कल्याण करावं। ओम शांती शांती शांती।
आता इथे 3 वेळा शांती आहे बघा. एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा नाही, 5 वेळा नाही, बरोबर 3 वेळाच का आहे? अनेक वेळाला तुम्ही शांती मंत्रानंतर 3 वेळा शांती 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 म्हणत असाल. काय कारण आहे 3 वेळेला शांती असण्याचं? तर तिथे त्रिविध तापांपासून आपल्याला शांती मिळवायची आहे. म्हणून भगवंताकडे, श्री गणरायाकडे मागणं मागितलं आहे की या त्रिविध तापांपासून आम्हाला मुक्ती दे, त्रिविध तापांपासून आम्हाला शांती मिळू दे. मग त्रिविध ताप कोणते आहेत? आणि त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. हे 3 ताप आहे. म्हणजे आपण विश्वातल्या सगळ्या प्रकारच्या ज्या संकटांना एकत्रित केलं, त्यांची एक सूची बनवली, तर त्या सगळ्यांचे 3 गट करता येतात. भौतिक संकट आहेत, शरीराला वेगवेगळ्या व्याधी होतात, सर्दी, खोकला, ताप, मोठमोठे दुर्धर आजार, आणि मग स्वाभाविक आपण डॉक्टरांकडे जातो, औषधं घेतो, वैद्यांकडे जातो, आणि मग त्यातून आपण बरे होतो. परंतु कोणताही डॉक्टर, कोणतेही वैद्य आपल्याला अशी खात्री देऊ शकत नाहीत की या आजारापासून आपली कायमस्वरूपी मुक्तता झालेली आहे. एकदा डोकं दुखलं आणि त्यावरती आपण कोणती तरी गोळी घेतली डोकेदुखीवरती, आवश्यकते, बरं वाटलं, पण आता आयुष्यात परत कधीच डोकं दुखणार नाही, असं कधी होईल का? शक्यच नाही. पुन्हा डोकेदुखी कधी ना कधीतरी वर काढूच शकते. मग तसं आहे, काही संकट ही नैसर्गिक संकट आपण मानतो, जसा भूकंप होतो, वीज पडते, सुनामी येते. मग या संकटांची सुद्धा मानवाला कायम भीती असते. आणि काही संकट हे आपल्या पूर्वसंचितामुळे येत असतात. मग अशा सगळ्या संकटांचे 3 गट केले तर याच्या पलीकडे 4था गट होऊ शकत नाही. कोणताही तुम्ही प्रकार शोधा, या 3 गटांमध्ये त्याची मोजणी आपल्याला करता येते. आणि म्हणून श्री गणरायाला पहिलंच मागणं मागितलं आहे की आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक अशा या त्रिविध तापांपासून, या त्रिविध संकटांपासून भगवंता गणराया आमचं रक्षण कर. आणि इथे श्री गणपती अथर्वशीर्षाला प्रारंभ होतोय. हा शांती मंत्र झाला. आता पहिल्या मंत्राला प्रारंभ होतोय. हरिः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. पहिला मंत्र आहे श्री गणपती अथर्वशीर्षाचा. आणि श्री गणरायाला नमस्कार करून या दैवी स्तोत्राचा प्रारंभ होतोय. ओम नमस्ते गणपतये, म्हणजे ओंकार स्वरूप गणपतीला नमस्कार असो. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. आता व्यवहारात आपल्याला उच्चारणांमध्ये एक भेद तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल थोड्या वेळात, की माझे उच्चारण जे आहे ते सगळे व्याकरण नियमांनुसार आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी माझं अनुस्वाराचं उच्चारण तिथे जसं अपेक्षित आहे तसं येणार आहे. आणि ज्यांनी मुळापासून संस्कृत शिकलेलं नाही आहे ते सर्वत्र सामान्यपणे अनुस्वाराचा उच्चार मकारातच करतात. कुठेही अनुस्वाराला की मकार आणि विसर्गाला की हकार, परंतु तसं नाहीये. तुम्हाला उच्चारणामध्ये आता भेद जाणवेल की त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, इथे क्षवरचा अनुस्वार जो आहे त्याचं उच्चारण नकार आहे.
मग तूच प्रत्यक्ष तत्वमसी स्वरूपाचा आहेस. तत्वमसी काय आहे बरं तत्वमसी? सगळ्या वेदांचं सार, सगळ्या वेदांताचं, सगळ्या उपनिषदांचं सार या एका महान शब्दामध्ये सामावलेला आहे, तत्वमसी. त्याचा जर पदच्छेद केला तर तत्त्वम असी. मग तत् म्हणजे ते ब्रह्म, मग ते ब्रह्मच तू आहेस. सगळे वेद, चारी वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि या वेदांशी संबंधित असलेली सगळी उपनिषदं की ज्यांना वेदांत म्हणतात, ते वेदांत हे ब्रह्मज्ञान देण्यासाठी सरसावलेले आहेत. आणि एका शब्दात जर वेदांनी काय सांगितलंय असं सांगायचं असेल, त्यांचं मूळ स्वरूप समजून घ्यायचं असेल तर तत्वमसी. आणि मग आमचे गणपती बाप्पा साक्षात ते आहेत, तत्त्वम असी. गणपती बाप्पा साक्षात ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून म्हटलंय की तूच प्रत्यक्ष तत्वमसी स्वरूप आहेस. त्वमेव केवलं कर्तासी. त्वमेव केवलम, आणि तूच फक्त या विश्वाचा उत्पत्ती करतायस. त्वम एव, तूच केवलं करतासी. त्वमेव केवलं धरतासी. मग या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती गणपती बाप्पा तू केलेली आहे. हे गणराया, या सगळ्या विश्वाचा उत्पत्ती करता तू आहेस. आणि मग जन्मत दिला सगळ्या ब्रह्मांडाला. एवढंच करून तो थांबला नाही, तर करता तर तो झालाच आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन तो धरता सुद्धा आहे. आणि तो एकमेव, तोच केवळ धरता आहे. म्हणून म्हटलंय की त्वमेव केवलं धरतासी. तूच या विश्वाचा स्थिती करता आहेस. त्वमेव केवलम हरतासी. आणि तूच गणराया, योग्य ती वेळ आली की या सृष्टीचा प्रलय करणारा सुद्धा तूच आहे गणपती बाप्पा. म्हणजे पहा, उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी श्री गणरायाच करतोय. आणि म्हणून या संपूर्ण ब्रह्मांडाला सांभाळणारा, त्याला निर्माण करणारा आणि योग्य वेळ आल्यानंतर त्याचा लय करणारा तत्त्वम असी, तो तूच आहेस गणपती बाप्पा. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी. आणि हे वेदवाक्य, हे उपनिषद वाक्य, सर्वं खल्विदं ब्रह्म, हजारो वर्षापूर्वी आपल्या मनीषी ऋषींनी, मंत्रद्रष्ट्या ऋषींनी गंगा किनारी बसून, वेगवेगळ्या तपोवनांमध्ये वटवृक्षाखाली बसून जे ब्रह्मज्ञान प्राप्त केलं की चराचरामध्ये ब्रह्म आहे. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी. आणि मग चराचरामध्ये चैतन्य आहे, वृक्षामध्ये चैतन्य आहे. ज्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की पाश्चिमात्य विद्वान मानत नव्हते की सगळ्या वनस्पतींमध्ये सुद्धा चैतन्य आहे, त्यावेळेला एका विद्वत परिषदेमध्ये आपले भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बसू यांनी एक प्रयोग केला. एका वनस्पतीला त्यांनी एका यंत्राच्या विशिष्ट सुया जोडल्या आणि काही काळात, क्षणार्धात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये त्या जोडलेल्या यंत्राच्या मीटरवरच्या सुया भरभर फिरू लागल्या. अन्य शास्त्रज्ञ विचारतायत, मिस्टर बसू, तुम्ही काय सिद्ध करू पाहतात? जगदीश चंद्र बसू म्हणाले, दुसरं तिसरं काही नाही. जे हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनींनी तेव्हाच
तपश्चर्येने सिद्ध केलं होतं की चराचरामध्ये चैतन्य आहे, चराचरामध्ये ब्रह्म आहे. आणि आज मी तुम्हाला हेच दाखवतोय की या तुळशीच्या वृक्षाला जे मी हे यंत्र जोडलंय आणि त्या सजीवतेचा हा पुरावा आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, त्याच्यामध्ये ब्रह्माचा साक्षात्कार आहे. आणि मग ते जे ब्रह्म आहे ते चराचरामध्ये आहे, ते वृक्षांमध्ये आहे, ते प्राण्यांमध्ये आहे, ते पक्ष्यांमध्ये आहे, ते मानवांमध्ये आहे, ते सगळीकडे आहे, ते सर्वत्र असलेलं त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्म. मग ते ब्रह्मतत्व की जे चराचरात आहे ते गणपती बाप्पा तूच आहेस. त्वं साक्षादात्मासि नित्यम. आणि गणपती बाप्पा तू साक्षात आत्मा म्हणजे परमात्मा आहेस, आम्हाला खात्री आहे. निश्चितच तूच हे सर्व ब्रह्मस्वरूप आहेस. तू नित्य अपरोक्ष स्वरूपाने आत्मा आहेस. प्रत्येक जिवंत व्यक्तीच्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्याला आपण जीव म्हणतो, त्याला आपण जीवात्मा म्हणतो, वेगवेगळ्या नावांनी आपण त्याला संबोधतो. आणि हे सगळे जीवात्मे ज्या परमतत्वापासून आलेले आहेत, ज्या परमतत्वाशी आपली जोडणी आहे, तो आत्मा, तो परमात्मा, तो साक्षात गणपती बाप्पा आहे. म्हणून म्हटलंय त्वं साक्षात आत्मासि नित्यम ऋतं वच्मि सत्यं वच्मि. आणि हे कोण म्हणताय? प्राचार्य अतुल तरटे सर नाही म्हणत आहेत, तर गणक ऋषींनी आपल्या तपश्चर्येने आपल्या समाधी अवस्थेमध्ये साक्षात गणपती बाप्पाचा साक्षात्कार करून घेतला. आणि त्या गणक ऋषींना प्रत्यक्ष जे मंत्र दिसले, जे गणरायाचं चित्र दिसलं, जे गणपती बाप्पाचं दर्शन त्यांना घडलं, त्याच्याकडे पाहत पाहत त्यांच्या मुखातून जे मंत्र प्रकट होत आहेत ते हे गणपती अथर्वशीर्षाचे मंत्र आहेत. ते मंत्र द्रष्टे ऋषी होते. आपल्या काव्य प्रतिभेने त्यांनी कविता रचलेली नाही आहे. ही केवळ गणपती बाप्पाची स्तुती नाही आहे, हे सामान्य सुक्त नाही आहे, हे केवळ वेदोक्त सुक्त नाही आहे, तर हे साक्षात परमधर्म जो आपला आहे, परम पुरुषार्थ जो आहे, मोक्ष प्राप्तीचं हे श्रेष्ठ साधन आहे. आणि म्हणून म्हणतायत ते ऋषी म्हणतात की ऋतं वच्मि, मी सत्य बोलतोय, सत्यं वच्मि, आणि खरं तेच मी सांगतोय तुम्हाला. मी बोलतो ते सत्यच आहे. ऋतं वच्मि, मी सत्य बोलतोय आणि मी बोलतो ते सत्यच आहे. गणक ऋषी म्हणतायत. दुसरा मंत्र म्हणताय अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानूचानमवशिष्यम अवपश्चात्तात अवपुरस्तात औत्रात्तात अवदक्षिणात्तात अवचूर्ध्वात्तात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि समंतात. आता एक नेमकेपणाने फरक तुमच्या लक्षात आला असेल. व्यवहारामध्ये आपण अनेक साधकांच्या मुखातून तकाराचं थोडंसं त्रुटीयुक्त उच्चारण ऐकतो, जसं अवपश्चात्तात अवपुरस्तात. हे चुकीचं उच्चारण आहे. मी स्पष्टपणे आणि पूर्ण जबाबदारीने सांगतोय. कारण तुम्ही पहा, पश्चात्तात शेवटच्या तचा पाय मोडका आहे, म्हणजे ते अर्ध उच्चारण आहे. व्याकरणाच्या भाषेत याला म्हणतात हलंत. त्याच्यामध्ये अर्धमात्रेचं उच्चारण आहे, फक्त अर्धमात्रा. त्यामुळे त्या शेवटच्या त वरती जोर द्यायचा नाही आहे. अनेक साधक हे त्रुटीयुक्त उच्चारण करतात. ते म्हणतात अवपश्चात्तात, तात नाही, अवपश्चात्तात. शेवटचा त पटकन जीभ वरती उचलायची. अवपश्चात्तात अवपुरस्तात औत्रात्तात
अवदक्षिणात् तात, अवचोर्ध्वात् तात, अवाध्रात् तात, या प्रकारे सर्वतो माम पाहि पाहि समंतात, अवत्वम माम. मग अव म्हणजे रक्षण कर. आता श्री गणरायाला, जे आपलं आराध्य आहे, आपलं सगळ्यांचं लाडकं दैवत आहे, त्या गणपती बाप्पाला आपण म्हणतोय की हे गणपते, हे गणपती बाप्पा, हे गणराया, अवत्वम माम, तू माझं रक्षण कर, तू माझं रक्षण कर. अवत्वम माम अववक्तारम, तू वक्त्याचं रक्षण कर. जो मी वक्ता तुझं स्तुतिगान करतो आहे, जे तुझं दिव्य स्वरूप आहे ते सगळ्या साधकांपर्यंत मी पोहोचवतो आहे, त्या वक्त्याचं तू रक्षण कर. अववक्तारम अवश्रोतारम, आणि ज्या सगळ्या श्रोत्यांना, ज्या साधकांना, ज्या भक्तांना हे तुझं दिव्य स्वरूप मी पोहोचवतो आहे, त्या श्रोत्यांचं पण तू रक्षण कर गणपती बाप्पा. अवश्रोतारम अवदातारम, आणि मला बुद्धी देणार आहेस तू. मग मला बुद्धी देणाऱ्या गणपती बाप्पा, सगळ्यांना बुद्धी देणाऱ्या श्री गणराया, तू माझं रक्षण कर. अवदातारम अवधातारम, आणि आम्हा सगळ्यांचं धारण पोषण करणारा तू आहेस. तुझ्याच कृपेने आम्ही आमची उन्नती करतो आहोत. आमचा रोजचा दिवस आनंदात तुझ्याच कृपेमुळे जातोय गणपती बाप्पा. आमची धारणा करणारा तू आहेस, आणि म्हणून बुद्धीचं रक्षण करणाऱ्या आणि सर्व शास्त्र पारंगत असणाऱ्या सगळ्यांचं रक्षण करणाऱ्या तू माझं पण रक्षण कर. विद्वानांचं जसं रक्षण करतोस तसं माझंही रक्षण कर. अशी सुंदर मागणी गणक ऋषींनी केली आहे. आणि एवढंच म्हणून ते थांबत नाहीये. ते म्हणतात की अवानूचा नवशिष्यम, विद्वान शिष्यांचं तू रक्षण कर, की ज्यांना सगळे शास्त्र पारंगत आहेत, जे अत्यंत हुशार आहेत, अशा सगळ्या शिष्यांचं सुद्धा तू रक्षण कर. सगळ्या प्रकारच्या शिष्यांचं तू रक्षण कर. अवपश्चातात, आणि अव म्हणजे रक्षण कर. कुठून? तर पाठीमागून. माझ्या मागून जर काही संकट माझ्यावरती कोसळणार असेल तर माझ्या पाठीकडून येणाऱ्या संकटांचं तू परिमार्जन कर. अवपश्चातात अवपुरस्तात, पुढून येणाऱ्या संकटांचं रक्षण कर. संकटांपासून माझं रक्षण कर. पुढून माझ्यावरती जर काही आघात होणार असतील तर त्या कुठल्याही प्रकारच्या संकटापासून माझं रक्षण कर. अवोत्तरातात, उत्तरेकडून माझ्यावरती जर काही संकट येत असेल तर उत्तर दिशेकडूनही, उजवीकडून, डावीकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून, अव उत्तरातात अव दक्षिणातात, माझ्या उजवीकडून, माझ्या डावीकडून, अवचोर्ध्वातात, माझ्यावरून काही वरतून आकाशातून काही संकट कोसळणार असेल तर त्यापासूनही माझं रक्षण कर. अवाधरातात, आणि अव अधरातात, अधर म्हणजे खाली, अधो, अधो खालच्या दिशेने, जमिनीच्या बाजूने माझ्यावरती काही संकट कोसळणार असेल तर माझं रक्षण कर गणपती बाप्पा. आणि एवढंच नाही तर सर्वतो माम पाहि पाहि समंतात, सर्वतो सर्वतः म्हणजे सगळ्या बाजूंनी येणाऱ्या संकटांपासून माझं रक्षण कर भगवंता गणराया. कारण तत्त्वमसि, कारण या सृष्टीचा उत्पत्ती करता, स्थिती करता आणि लय करता तूच आहेस. तूच धारण करतोस सगळ्याच गोष्टींना, आणि म्हणून सर्व बाजूंनी येणाऱ्या संकटापासून तू माझं रक्षण कर गणपती बाप्पा. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि,
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. म्हणजे तू वाणी रूप आहेस. गणपती बाप्पा तू कसा आहेस आता त्याचं स्वरूप बघूयात आपण. आतापर्यंत आपण त्याच्याकडे मागणंच मागत होतो की हे गणपती बाप्पा तू माझं रक्षण कर चारी दिशांनी. मी बोलत असताना, मी वक्ता असताना माझं रक्षण कर, मी श्रोता असताना माझं रक्षण कर, मी शिष्य असताना माझं रक्षण कर, माझं सर्व दिशांनी तू रक्षण कर. दश दिशांपासून येणाऱ्या संकटांपासून गणपती बाप्पा माझं तू रक्षण कर. आणि आता म्हटले की त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. आपल्याला माहितीये गणपती बाप्पा ही बुद्धिदात्री देवता आहे. ही सगळ्यांना बुद्धी देणारी देवता आहे. आणि ती कशी आहे तर ती वाणी स्वरूप आहे. आता किती सुरुवातीला आपल्या अध्ययनाला प्रारंभ करताना छोट्याशा बालिकेने किती सुंदर गीत म्हटलं. मग तिच्या जिभेवरती साक्षात जी देवता बसली असेल मग ती वाणी स्वरूप ती गणपती बाप्पाच आहे. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. आणि मग तू वाणी रूप आहेस तर तू चिन्मय चैतन्य स्वरूप आहेस. त्वं चिन्मयः त्वं आनंदमयः. तुझं कसं स्वरूप आहे? तू वाणी रूप आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस. त्वं ब्रह्ममयः. आणि तूच साक्षात सच्चिदानंद अद्वितीय असं ब्रह्म म्हणजे तूच आहेस. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. तू प्रत्यक्ष आणि अपरोक्ष स्वरूपाने ब्रह्म आहेस. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. आणि तू ज्ञान आणि विज्ञानाचं पण रूप तूच आहेस श्री गणराया. त्यामुळे आपण घरामध्ये लॅपटॉप आणला, कम्प्युटर आणलं, अगदी घरामध्ये फ्रीज जरी आणलं तरी पण आपण त्याच्यावरती लगेच काय करतो? हळदी कुंकू वाहतो, श्री असं शुभचिन्ह काढतो, श्री गणेशाय नमः असं म्हणतो. कोणत्याही पूजेचा, कोणत्याही कार्याचा आरंभ आपण गणपती बाप्पाला नमस्कार करून करतो. कारण तो साक्षात ज्ञान आणि विज्ञानमय आहे. तो आनंदमय आहे. तो सर्वत्र आनंद देणारा आहे. त्यामुळे गणपती अथर्वशीर्ष हे इतकं सकारात्मक ऊर्जा देणार आहे. कोणाला जर टेन्शन येत असेल, कोणाला फ्रस्ट्रेशन येत असेल आपल्या कामाचं, आपल्या घरातील काही संकट जर कोसळली असतील, आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षापासून आपण पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सगळेजण त्रस्त होतो. अनेकांना मोठमोठे धक्के सहन करावे लागले. आर्थिक धक्के तर होतेच, परंतु अनेकांना जवळचे नातलग गमवावे लागले. आणि मग या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जगभरातल्या श्री गणेश साधकांना किंवा ज्यांना काहीतरी संस्कृत शिकावंसं वाटत होतं आणि या सगळ्या भयंकर परिस्थितीमध्ये स्वतःला टिकवायचं होतं, तेव्हा हेच गणपती अथर्वशीर्ष आपण ऑनलाईन पद्धतीने सगळ्यांना शिकवत होतो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून 2000 साधकांनी गणपती अथर्वशीर्ष त्यावेळेचा आपल्या श्रीराम संस्कृत महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रहण केलं. त्यांनी संथा घेतली. आपल्याकडे पद्धती आहे की आचार्य शिकवतात, एक एक मंत्र शिकवतात, त्याच्यातलं एक एक चरण सोपं सोपं करून सांगतात, ते उच्चारण करायला लावतात आणि ते शुद्ध आहे की नाही ते तपासतात. जिथे जिथे त्रुटी होत असेल, चुकत असेल तिथे दुरुस्ती करतात आणि पुन्हा 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 ते समोरच्या साधकांकडून म्हणून घेतात. त्याच्यातला भावार्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगतात ते आचार्य. आणि या पद्धतीने आपण गणपती अथर्वशीर्ष, श्री रामरक्षा स्तोत्र, अनेक स्तोत्र वेगवेगळी या कोविडच्या काळामध्ये घर बसल्या आपल्यापैकी अनेक जणांनी शिकले असतील. आणि मग तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस हे आपण जाणून घेतलं. हे आपल्याला त्यातून लक्षात आलं. सर्वं जगदं त्वत्तो जायते
सर्वै जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वै जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वै जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि सर्वै जगदिदं त्वत्तो जायते. म्हणजे हे सगळं विश्व तुझ्यामधूनच निर्माण झालंय. सुरुवातीलाच आपण पाहिलं. त्वमेव केवलं कर्तासि. गणक ऋषी म्हणतायत, त्यांना मंत्र शक्तीने त्यांच्या साधना काळात त्यांना समाधी अवस्थेत असतानाच त्यांना दिसलं, संपूर्ण चित्रपट त्यांच्या डोळ्यांसमोर आला गणक ऋषींच्या, की हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं आणि या मागे कोणती शक्ती आहे. तर साक्षात गणपती बाप्पा आहेत. आणि म्हणून मग ते म्हणतायत की हे सगळं विश्व तुझ्यामधूनच निर्माण झालंय. सर्वै जगत इदम त्वत्तः जायते. तुझ्यापासूनच हे सगळं उत्तम ब्रह्मांड उत्पन्न झालंय. सर्वै जगत इदम त्वत्तस्तिष्ठति. आणि नुसतंच तू उत्पन्न केलं, जन्म दिलास आणि सोडून दिलं, कसे वागतायत तसे वागा असं नाहीये. तर त्यानंतर तुझ्यामुळेच सगळी चराचर सृष्टी ही आपलं जीवन जगती आहे. तुझ्यामुळेच ती स्थिर आहे. सर्वै जगदिदं त्वयि लयमेष्यति. आणि एक शाश्वत नियम आपल्याला माहिती आहे या सृष्टीचा, आणि तो म्हणजे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. त्यामुळे मग उत्पत्ती, स्थिती आणि लय हा विश्वाचा शाश्वत नियम आहे. त्यामुळे सर्वै जगदिदं त्वयि लयमेष्यति. मग योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येक जीवाचा लय होतो आणि अंततो गत्वा हे संपूर्ण विश्व तुझ्यामध्येच लय पावतो. प्रलयाचा काळ जवळ आल्यानंतर हे गणराया तुझ्यामध्येच सगळं विश्व लय पावतो. मग सर्वै जगदिदं त्वयि प्रत्येति. आणि मग आत्ता सुद्धा आपल्याला वर्तमान काळामध्ये, मागे भूतकाळामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सगळ्या काळांमध्ये त्रिकाल तुझी प्रचिती येते. म्हणून तर आपण सगळेजण म्हणजे छोटासा बालक अगदी 2 वर्षाचा त्यापासून तर आबाल वृद्ध आपण शब्द प्रयोग केला, तर सर्वात ज्येष्ठ आजोबा पणजोबा इथपर्यंत सगळेजण या 10 दिवसामध्ये गणेशोत्सवामध्ये किती सुंदर आनंद घेत असतात. आनंदी आनंद सगळीकडे असतो आणि आपण सगळेजण आनंदमय होतो. त्या श्री गणेशाच्या चरणी आपण लीन होतो. सगळेजण आनंदाने विभोर होऊन नाचत असतात. आणि अशी प्रचिती प्रत्येकाला येते, प्रत्येक साधकाला येते. त्वं भूमी, तू साक्षात पृथ्वी देवता आहेस. ही भूमी जी आहे ती दुसरी तिसरं कोणी नाही, गणपती बाप्पा तूच भूमी आहेस. त्वं आपः. मग जलदेवता म्हणजे कोण आहे? जल म्हणजे कोण आहे? श्री गणेश तूच आहेस. अनलः, अनल म्हणजे अग्नी तूच आहेस. आणि अनिलः, अनिल म्हणजे वायू सुद्धा तूच आहेस. मग हे कोण 5 नाव आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि नभः म्हणजे आकाश. ही पंचमहाभूत सुद्धा तूच आहेस. पंचमहाभूत रूपाने सुद्धा गणपती बाप्पा तूच आहेस. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं चत्वारि वाक्पदानि. सलग म्हणताना तो वरचा जो अनुस्वार आहे तर तो च वर्गातील अनुनासिक य, की जो त्र सारखा अनेकांना वाटतो तो त्र नाही आहे, तो अनुनासिक आहे. मुख आणि नासिकेतून त्याचं उच्चारण केलं जातं. त्वं चत्वारि वाक्पदानि. आणि मग तू वाणी रूप तर आहेस. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः आपण पाहिलं होतं. मग वाणी रूप आहेस तर 4 प्रकारची वाणी म्हणजे तूच आहेस. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. जे संगीताचे विद्यार्थी आहेत त्यांना उत्तम प्रकारे या 4 वाणींचा परिचय आहे. परा, पश्यंती
मध्यमा, वैखरी हे वाणीचं स्वरूप. ह्या 4 प्रकारची वाणी. त्वय चत्वारी वाक्पदानी. मग 4 प्रकारची वाणी जी आहे ती तूच आहेस गणराया. त्वं गुणत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्, त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम्. त्वं गुणत्रयातीतः. कुठल्याही आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याला, वैद्यांना विचारलं की 3 गुण कोणते, ते सांगतील 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. मग त्वं गुणत्रयातीतः, तू 3 गुणांच्याही पलीकडे आहेस. कारण ही सगळी जी सृष्टी निर्माण झाली आहे, आता आपण जर पाहिलं तर सगळे वैज्ञानिक गॉड्स पार्टिकल काय आहे, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली असेल, याचा शोध अनेक वर्षांपासून घेत आहेत. आजही सुरू आहे. विश्वातल्या अनेक शास्त्रज्ञांचं हे कार्य आता चालू आहे. आणि मागे तुम्हाला माहिती असेल की गॉड्स पार्टिकल म्हणून त्यांना हाताशी काही विशेष सापडलं. परंतु ते विशेष जे आहे ते विशेष आपल्या मनीषी ऋषींनी केव्हाच सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की हे संपूर्ण ब्रह्मांड जे निर्माण झालं ते प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगातून निर्माण झालंय. आणि मग प्रकृती म्हणजे सत्व रजस तमसाम साम्यावस्था इति प्रकृती. सत्व, रज आणि तम या 3 गुणांची साम्यावस्था, समान अवस्था म्हणजे काय आहे तर प्रकृती आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना, तुम्ही म्हणता पहा की सर्दी झाली, खोकला झाला, काहीतरी पोट बिघडलं, आपण डॉक्टरांकडे जातो, वैद्यांकडे जातो आणि मग त्यांना सांगतो की प्रकृती बिघडली आहे. मग प्रकृती बिघडली म्हणजे काय, तर प्रकृतीमध्ये परत मग 3 दोष डॉक्टर म्हणतात की अहो वात पित्त कफ आहे, ते इम्बॅलन्स झालं की मग आपण म्हणतो प्रकृती बिघडली. मग पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजेच जे आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूतात्मक आपलं शरीर आहे. मगाशी आपण पाहिलं की गणपती बाप्पाचं स्वरूप आहे. पृथ्वी म्हणजे श्री गणपती बाप्पा आहे, जल म्हणजे श्री गणपती बाप्पा आहे, नंतर अग्नी तेज म्हणजे गणपती बाप्पा आहे, वायू म्हणजे गणपती बाप्पा आहे आणि आकाश तत्व म्हणजे सुद्धा गणराय आहेत. आणि मग त्याचाच अंश आपल्या शरीरामध्ये आहे. या सगळ्या पंचमहाभूतांचं तत्व आपल्या शरीरात आहे. आणि त्यात या सत्व रज तम या 3 गुणांमध्ये काही जरी वर खाली झालं की आपली प्रकृती बिघडते आणि मग आपण डॉक्टरांकडे जातो. ही स्थिती आपल्याला ब्रह्मांडात, पृथ्वीवरती सगळीकडे पाहायला मिळते. आणि म्हणून आपण म्हणतोय की पृथ्वीवरती आपण जगताना सगळ्या पर्यावरणाला अनुकूल असं जगलं पाहिजे. आपल्या जगण्याने कोणत्याच जीवाला त्रास होता कामा नये असं जीवन आपण जगलं पाहिजे. म्हणजे झाडं तोडली नाही पाहिजे. आता दीपस्तंभच्या निमित्ताने किती मोठं कार्य केलं आपल्या मिलिंदजी आणि त्यांच्या सगळ्या समूहानी. तुम्हाला माहिती आहे की आपल्याच नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यामधील 50 पेक्षा अधिक पाड्यांवरती त्यांनी जाऊन 10,000 पेक्षा अधिक वृक्ष लावली. तुम्ही म्हणाला आता याच्यात विशेष काय आहे, दरवर्षीच अनेक जण वृक्ष लावतात. हो, नक्कीच लावतात. परंतु वृक्ष लागवड केल्यानंतर 1 महिन्यानंतर आपण पाहायला जातो का हो, ज्या खड्ड्यामध्ये आपण वृक्षारोपण केलं तिथे ते वृक्ष आहे का? ही काळजी मिलिंदजी आणि त्यांच्या सगळ्या गटांनी, सगळ्या स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्या प्रत्येक वृक्षाचं पालकत्व
त्या चैतन्याला सांभाळण्यासाठी, त्या चैतन्याचं रक्षण करण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी, त्या गणरायाचं, त्या वृक्षरूपी गणरायाचं पूजन करण्यासाठी त्या भागातील गोरगरीब सगळ्या आपल्या वनवासी बांधवांना त्यांनी पालकत्व दिलं. एकेका झाडाचं रक्षण करण्याची जबाबदारी एकेका व्यक्तीकडे दिली. आणि आता पुढचे 3 वर्ष 5 वर्ष ते झाड पूर्ण मोठं होईपर्यंत तिथले स्थानिक लोक त्याची काळजी तर घेणारच आहे, पण आपली जबाबदारी संपलेली नाही. जेव्हा जेव्हा आवाहन करतील मिलिंदजी, तेव्हा तेव्हा आपल्याला त्यांच्या मदतीला जायचं आहे. आणि मग असं हे गणरायाचं गुणत्रयातीत हे स्वरूप आहे. 3 गुणांच्या पलीकडे आहे तो. त्वम अवस्थात्रयातीत. आणि 3 अवस्था सांगितलेल्या आहेत अध्यात्मामध्ये. जागृत अवस्था, तुम्ही आम्ही आता सगळेजण जागे आहेत. मी गणपती बाप्पाचं गुणगान करतो आहे की जे गणक ऋषींनी आपल्या समाधी अवस्थेमध्ये केलं होतं ते मी तुमच्या समोर पोहोचवतोय. तुम्ही अत्यंत एकाग्र होऊन गणपती बाप्पाचं खरं स्वरूप काय आहे ते आता जाणून घेताय. तुम्ही जागृत आहात, तुम्ही जागे आहात. समोर बसलेल्यांपैकी कोणीही आता झोपलेलं नाहीये. तुम्ही पूर्णपणे खणखणीत जागे आहात. जागृत अवस्था आहे. दिवसभराच्या श्रमाने आपण थकतो आणि मग विश्रांती मिळावी म्हणून आपण रात्री झोपतो. आणि मग झोप लागल्यानंतर आपल्याला गाढ झोप लागते आणि स्वप्न पडू लागतात. ती स्वप्नावस्था, दुसरी अवस्था स्वप्नावस्था आहे. आणि नंतर इतकी गाढ झोप लागते की स्वप्न पडण्याची पण बंद होतात. तुमचे मित्रमैत्रिणी म्हणत असतील बघा, अरे मला तर कधी स्वप्न पडत नाही. याचा अर्थ असा की त्यांना त्या स्वप्नावस्थेच्याही पलीकडे सुषुप्ती अवस्था, त्या अवस्थेमध्ये झोप लागलेली असते. इतकी प्रचंड गाढ झोप लागते की अगदी आपल्या दारावरून मिरवणूक जरी गेली तरी जाग येत नाही. याला म्हणायचं सुषुप्ती अवस्था. जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, या 3 अवस्थांच्या तू पलीकडे आहेस. पण देहत्रयातीत. आणि एवढंच नाही तर 3 प्रकारचे देह सांगितलेले आहेत. स्थूल देह, जो तुम्हाला समोर आता लाल रंगाचा कुर्ता घातलेला अतुल दिसतोय, त्याचं हे स्थूल शरीर आहे जे तुम्हाला दिसतंय. एक शरीर आणखी आतमध्ये, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. आणि एक आणखी 3रं शरीर असतं, ते कारण शरीर किंवा त्याला लिंग शरीर असं म्हणतात. की या देहपतनानंतर, मृत्यूनंतर पाप पुण्याचा समुच्चय, बँक बॅलन्स बरोबर घेऊन जातं ते शरीर. आणि पुढचा जन्म ज्या वेळेला प्राप्त होतो त्यावेळेला आपण म्हणतो ना, पूर्वसंचित घेऊन आलाय हा बालक. इतक्या लहानपणी किती सुंदर गातो सचिन तेंडुलकर. इतक्या लहानपणी त्याला हातात बॅट मिळाली आणि केवढा मोठा व्यक्ती झाला क्रिकेट क्षेत्रामधला. लता मंगेशकर केवढ्या महान. त्यांची साधना या एका जन्माची नाही आहे, तर पूर्व जन्मातील त्यांचं संचित त्यांच्या बरोबर आलेलं होतं. ते संचित कसं येतं तर ते लिंग शरीर किंवा कारण शरीराच्या बरोबर येत असतं. मग या 3 देहांच्या पलीकडचा तू आहेस. गणपती बाप्पा स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर या 3 देहांच्या पलीकडचा तू आहेस. त्वं कालत्रयातीत. आणि भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ या 3 काळांच्या पलीकडे तू आहेस. त्वं मूलाधार स्थितोस नित्यम. आपल्या समोर बसलेले जे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना कल्पना असेल की आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये सप्तचक्र आहेत. मूलाधार चक्र सगळ्यात खाली, पाठीच्या मणक्याच्या सगळ्यात शेवटी पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. आणि तिथपासून शेवटचं मस्तकामध्ये सहस्रार चक्र असतं. असे सप्तचक्र आहेत. आणि कुंडलिनी शक्ती आपण शब्द प्रयोग ऐकला असेल. मग ती कुंडलिनी 3.5 वेटोळे करून सगळ्यात खाली या मूलाधार चक्राच्या ठिकाणी बसलेली असते. मग तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये गणपती बाप्पा आहे. आपण जर विशेष प्रयत्न केले, ज्याला आपण तपश्चर्या म्हणतो, ज्याला आपण उपासना म्हणतो, अधिकाधिक साधना केली, तर आपल्या देहातील श्री गणपती बाप्पाचं स्वरूप, त्याचं दर्शन आपल्याला आपल्या आतच घडू शकतं. त्याच्यासाठी आवश्यकता आहे श्री गणपती अथर्वशीर्ष अत्यंत शुद्ध,
समजून उमजून संथा घेऊन त्याचं अधिकाधिक आवर्तन करण्याची. आणि मग असा प्रयोग आपण दर महिन्याला करतो. संकष्टी चतुर्थीला देश विदेशातून ऑनलाईन सहस्त्रावर्तन करण्यासाठी अनेक साधक आपल्या श्रीराम संस्कृत महाविद्यालयाच्या ऑनलाईन अशाच मीटिंगमध्ये उपस्थित होतात. आणि बरोबर संध्याकाळी 7 ते 9 या 2 तासात हे सगळे साधक गणपती अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी ऑनलाईन जिथे असतील तिथे, अगदी अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत, भारतातले तर आहेतच सगळे, नाशिकमधले तर आहेतच, अनेक साधक जोडले जातात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या फोन नंबरवर व्हॉट्सअप करून तुमचं नाव कळवू शकता आणि तुम्हालाही मग त्यावेळेला लिंक प्राप्त होईल. मग असा हा गणराया कुठे आपल्या देहामध्ये, तर मूलाधार स्थितोस नित्यम. मग त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी बसलेल्या गणपतीचं दर्शन करायचं असेल तर नित्य नियमितपणे आपण या श्री गणपती अथर्वशीर्षाची साधना केली पाहिजे. आणि फार काही नाही, 10 मंत्र आहेत फक्त अथर्वशीर्षामध्ये, फक्त 10 मंत्र आहेत. आणि ते खूप लवकर मुखोद्गतही होतात, कंठस्थ होतात. जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत ऐकून ऐकून युट्यूबवर उपलब्ध आहेत, आपले ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत, ते सगळे पुन्हा पुन्हा ऐकून तुम्ही ते मुखोद्गत करू शकता. त्याचा अर्थ तर आता तुम्हाला कळतोच आहे निश्चितच. आणि मग त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी बसलेल्या गणपती बाप्पाला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्याचं दर्शन आपल्याला आपल्याच देहामधून करायचं आहे. मग असा हा गणराया कसा आहे, त्वं शक्तित्रयात्मकः. आणि 3 प्रकारच्या शक्ती सांगितल्या जातात. या 3 शक्तींच्याही तू पलीकडे आहेस. कोणत्या कोणत्या 3 शक्ती आहेत? ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. या 3 शक्तींच्या पलीकडेच गणराया तू आहेस. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम. आणि मोठमोठे योगी, महायोगी हे तुझं ध्यान करतात. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम, तुझी नित्य आराधना करतात. त्वं ब्रह्मा, तू साक्षात ब्रह्मा आहेस. त्वं विष्णू, त्वं रुद्र, त्वं इंद्र, त्वं अग्नि, त्वं वायु, त्वं सूर्यः, त्वं चंद्रमा, त्वं ब्रह्म भूः भुवः स्वरः. ओम. हे गणपते, तूच ब्रह्मा आहेस, तूच विष्णू आहेस, तूच रुद्र आहेस, तू इंद्र आहेस गणपती बाप्पा, तूच अग्नी आहे, तू वायू आहेस, तू सूर्य आहेस, तूच चंद्रमा आहेस. आणि एवढंच नाही तर जीव रूपानी चराचरामध्ये सर्वं खल्विदं ब्रह्म. चराचरामध्ये तुमच्या माझ्यामध्ये जे चैतन्य आहे की ज्यामुळे आपण जिवंत आहोत, ती शक्ती म्हणजे साक्षात गणपती बाप्पा आहे, ते ब्रह्म आहे. तूच भूः भुवः स्वः, हे 3 लोक आहेत. त्रिलोक आपल्याला माहिती आहे, आकाश, पृथ्वी, पाताळ. हे सगळे 3 लोक सुद्धा तू आहेस आणि तू ओंकार स्वरूप आहेस. किती अद्भुत असं हे गणरायाचं स्वरूप आहे. गणादिं पूर्वमुच्चार्यो वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपं नकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानम् संहिता संधिः. सैषा गणेश विद्या गणकऋषिः निश्रुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. अतिशय महत्वाचा हा मंत्र आहे, 7वा मंत्र. ही गणेश विद्या आहे. काय म्हटलंय या मंत्रामध्ये, तर आपल्या समाधी अवस्थेमध्ये गणक ऋषींना जे अद्भुत रहस्य सापडलं ते या 7व्या मंत्रात आहे. गण शब्दामध्ये जो ग आहे, मग गण शब्दातील पहिलं अक्षर म्हणजे ग, मग तो गकार. मग गकाराचा
पहिला उच्चार, प्रथम उच्चार करायचा आणि नंतर सगळ्या वर्णांमध्ये पहिला वर्ण कोणता आहे? हो आहे. मग तो आदी वर्ण अकाराचा उच्चार करायचा. त्यानंतर त्या ग अर्धा अधिक अ त्यामध्ये मिसळला म्हणजे ग पूर्ण झाला आणि त्या ग वरती अर्धचंद्र आहे आणि त्यामध्ये बिंदू आहे. ठीक आहे. अर्धेंदुलसितम असं म्हटलंय. आणि मग तारस्वरामध्ये तारेण रुद्धम एतत्तव मनुस्वरूपम गकार पूर्वरूपम मकारो मध्यमरूपम अनुस्वार शांत्यरूपम आणि बिंदुरुत्तर रूपम. म्हणजे काय करायचं तर गण शब्दातील पहिला गकार, मग त्यामध्ये अकार मिसळला, त्यावरती अर्धचंद्राकार अनुस्वार आणि त्याचा तारस्वरामध्ये उच्चार म्हणजे गंग असा गंग. मग तो तारक मंत्राने म्हणजे प्रणवाने युक्त आहे. म्हणजे त्याच्या आधी ओंकार म्हणायचा. प्रणव म्हणजे ओम. मग ओम गंग अनुनासिक आहे. गंग गंग म्हणताना आपल्याला नाद जाणवला पाहिजे. गंग आधी ओंकार मग ग वरती अनुस्वार आणि तो नुसता अनुस्वार नाही, तो अर्धेंदुलसितमय अर्धचंद्राकृती अर्धचंद्राकार असा अनुस्वार आहे. आणि मग असा तो आकार आणि शेवटी अनुस्वार आणि मग त्यानंतर अनुनासिक बिंदू स्वरूप आहे. म्हणजे या सगळ्यांच्या संधानाने मग एकत्रितपणे जो उच्चार आपण करतो मग सर्व वर्णांच्या संधीला संहिता असं म्हणतात. आणि ही गणेश विद्या आहे. आणि श्री गणक ऋषी हे मंत्र द्रष्टे ऋषी आहेत. सगळ्यात आधी गणक ऋषींना हे रहस्य त्यांच्या ध्यान अवस्थेमध्ये दिसलंय. आणि या सगळ्या स्तोत्राचा छंद आहे निश्चिरुत गायत्री. आणि देवता श्री गणपती आहे, प्रमुख देवता. म्हणून ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः असा हा श्री गणपती बाप्पाचा अत्यंत महत्वाचा मंत्र. ओम गंग गणपतये नमः. याला म्हणायचं गणेश विद्या. जर संपूर्ण आपल्याला अथर्वशीर्ष म्हणणं ज्या वेळेला शक्य नसेल त्यावेळेला फक्त या मंत्राचं अधिकाधिक तुम्ही जप करायचा. ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः. अनुनासिक आहे, उच्चारण छान आलं पाहिजे. ओम गंग गणपतये नमः. आणि हे अत्यंत गूढ आहे, हे गर्भित आहे. हे गणक ऋषींनी आपल्यापर्यंत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून पोहोचवलं आहे. आणि मग यानंतर गणेश गायत्री साक्षात आपल्याला सांगितली आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंते प्रचोदयात. शेवटचा त हलंत आहे. प्रचोदयात असा त ओढायचा नाही, लांबवायचा नाही, कारण की तो तकार जो आहे तो हलंत आहे. काय म्हटलंय? गणेश गायत्री ही साक्षात. म्हणजे एकदंताय विद्महे, आम्ही त्या एकदंताला जाणतो. चला, एक दात मोठा आहे आणि ज्याचा एक दात हा अर्धाच आहे, म्हणून एकदंताय विद्महे, त्या एकदंताला आम्ही जाणतो. आणि वक्रतुंडाय धीमहि, आणि त्या वक्रतुंडाचं आम्ही ध्यान करतो. आणि तन्नो दंते प्रचोदयात, आणि त्या एकदंतांनी आमच्या बुद्धीला प्रेरणा द्यावी. त्यामुळे सगळ्या बालकांना, तरुणांना, ज्येष्ठ मंडळी म्हणतात ना, गणपती बाप्पाकडे बुद्धी माग, डोकं टेकव गणपती बाप्पाच्या पायावर, कारण ती बुद्धीची देवता आहे. त्या गणपती बाप्पांनी सगळ्यांनाच, आबाल वृद्धांना, आम्हाला उत्तमोत्तम कार्य करण्याची, आमच्या मातृ आणि मातृभूमीची सेवा करण्याची प्रेरणा आम्हाला सगळ्यांना द्यावी. आपल्या सगळ्या ज्येष्ठांचा आदर करण्याची, त्यांची सेवा करण्याची, आपली सगळी भारतीय नीतिमूल्य जपण्याची
प्रेरणा गणपती बाप्पाने आपल्याला दिली पाहिजे, ही प्रार्थना आपण सगळ्यांनी करायची आहे. ओम गं गणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्ताय चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवै जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. मग गणपती बाप्पा कसा आहे आमचा? आता मी मगाशी म्हणालो की ज्याला एक मोठा दात आहे म्हणून त्याला आपण एकदंत म्हणतो, ज्याला एक दात आहे आणि ज्याला 4 हात आहेत. आणि आपण जर क्रमाने पाहिलं तर त्या क्रमाचं किती सुंदर वर्णन आहे पहा. क्रमशः एक एक हात पाहू आपण. मग एक एक हातामध्ये काय काय आहे? एका हातामध्ये पाश आहे, एकामध्ये अंकुश आहे आणि एकाचा एक हात जो आहे तो अभयमुद्रा आहे. आणि एका हातामध्ये रद आहे. रद म्हणजे जो दुसरा मोडलेला दात आहे तो त्यांनी हातामध्ये धारण केला आहे. एक हात भक्तांचं रक्षण करण्यासाठी अभयमुद्रा देतो आहे. पाश आहे, अंकुश आहे, दात आहे आणि अभयमुद्रा धारण केलेली आहे. अतिशय सुंदर असं ह्या गणरायाचं स्वरूप आहे. आणि मूषक ज्याचं वाहन आहे, मूषक ध्वजम, ज्याच्या जवळ त्याचा ध्वज जो आहे तो ध्वज सुद्धा मूषकानी अंकित आहे, जो रक्तवर्णाचा असून लंबोदर आहे. गणपती बाप्पाचं मूळ स्वरूप कसं आहे तर लाल वर्णाचं आहे, रक्तवर्ण आहे म्हणून. आणि रक्तपुष्पैः सुपूजितम रक्तगंधानुलिप्तांगम, जो रक्तवर्णाचा आहे, लंबोदर आहे. शूर्पकर्णकम, ज्याचे कान सुपासारखे सुंदर आहेत आणि ज्याने लाल रंगाची वस्त्र परिधान केलेली आहे, जो स्वतः ताम्रवर्ण आहे, ज्यांनी लाल रंगाची वस्त्र परिधान केलेली आहेत आणि ज्याच्या अंगाला रक्तचंदनाची उटी लावलेली आहे सुंदर, आणि ज्याची लाल फुलांनी, जास्वंदीच्या फुलांनी पूजा केलेली आहे, आणि जो आपल्या भक्तांवरती अनुग्रह करणारा देव आहे. जगत उत्पत्तीचं जो कारण आहे तो अच्युत आहे, तो गणपती बाप्पा आहे, तो तुमचा आमचा एकदंत आहे. किती सुंदर याचं स्वरूप आहे. आणि मग असा हा गणपती बाप्पा कसा आहे याचं स्वरूप आपण पाहतोय. ताम्रवर्ण आहे, 4 हात आहेत, प्रत्येक हातामध्ये एक एक आयुध आहे. रक्तवर्णाची त्यांनी वस्त्र परिधान केली आहे, रक्तपुष्पांनी त्याची पूजा केलेली आहे. आणि अशा गणेशाच्या स्वरूपावर, म्हणजे हे सगळं स्वरूप आपण आपल्या डोळ्यांसमोर आणायचं आणि त्याचं रोज निरंतर ध्यान करायचं. तुम्ही प्रवास जरी करत असाल, तुम्ही निवांत बसलेले आहे, गाडीसारखी हालतीये, वाचन करू शकत नाहीये, त्यावेळेला तुम्ही फक्त डोळे मिटून बसा आणि हे सगळं स्वरूप तुम्ही आपल्या डोळ्यासमोर आणा. कसं स्वरूप आणलं पाहिजे की गणपती बाप्पा आहेत. कसे गणपती बाप्पा आहेत? खूप सुंदर आहेत ते. कसे आहेत? अगदी मोठेच्या मोठे, गजवदन आहे, हत्तीचं मुख आहे त्यांना, ठीक आहे, आणि शूर्पकर्णक आहे, ज्यांचे कान सुपासारखे आहेत, ज्यांचे डोळे छोटे छोटे आहेत. एक मोठा दात आहे, एक छोटा मोडलेला दात आहे, एक दंत आहे, संपूर्ण शरीर रक्तवर्ण आहे, रक्तचंदनाची उटी ज्यांनी लावलेली आहे आणि रक्तवस्त्र ज्यांनी परिधान केलेली आहे, असे गणपती बाप्पा आहेत. ताम्र पुष्पाणी त्यांची पूजा करणं सुरू आहे. तुम्ही स्वतः त्यांची पूजा करताय, याला मानस पूजा म्हणायचं. आणि ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः किंवा संपूर्ण अथर्वशीर्ष तुम्ही म्हणत राहायचं. असं जो निरंतर ध्यान करतो तो सगळ्या योग्यांमध्येही सर्वश्रेष्ठ ठरतो. स योगी योगिनां वरः. किती सुंदर. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने
शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. मग नमो व्रातपतये, मग त्या व्रातपतीला नमस्कार असो. व्रातपती म्हणजे कोण हो? मग वेगवेगळी व्रतवैकल्य करण्याची प्रेरणा जो गणपती बाप्पा आम्हाला देतो तो व्रातपती आहे. वेगवेगळी व्रत करण्याची प्रेरणा देणारा व्रातपती, त्या व्रातपतीला नमस्कार असो. नमो गणपतये, वेगवेगळ्या गणांचा जो नायक आहे, जो कॅप्टन आहे, नमो गणपतये, त्या गणांच्या पतीला नमस्कार असो. नमः प्रमथपतये, मग प्रमथ हा सुद्धा गणांच्या नेत्याचा समूह नेता वाचक शब्द आहे. प्रमथपतये, काही ठिकाणी आपल्याला पाठभेद दिसतो. प्रथम पतये असं म्हणतात. पाठभेद म्हणजे प्रमथच्या ऐवजी प्रथम शब्द वापरतात. प्रथम पतये तरी चालेल, जो प्रथम आहे. नमः प्रमथपतये तरी चालेल. आणि प्रमथपतये, प्रथमपतये, नमस्ते, तुला नमस्कार असो. अस्तु लंबोदराय, त्या लंबोदराला, तो लंबोदर आहे, आपल्या सगळ्यांची पाप जो आपल्या पोटात घेतो, आपल्या चुका पोटात घेतो आणि पुन्हा पुन्हा आपल्याला चांगली कार्य करण्यासाठी प्रेरणा देत असतो, आपल्याला सुचवत असतो. पण आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर आपल्याला कळेल आणि अंतरचक्षूंनी आत पाहिलं तर कळेल की आपल्यात जे षडरिपू लपलेले आहेत त्यांचं दमन कसं करायचं, त्यांना आपल्यातून कसं काढून टाकायचं, त्याची प्रेरणा गणपती बाप्पांनी द्यावी म्हणून आपण त्याची प्रार्थना करायची असते. या 10 दिवसांमध्ये अत्यंत तीव्र अशी ही शक्ती जागृत आहे. म्हणून गणपती बाप्पा या 10 दिवसामध्ये खूप पटकन प्रसन्न होतात. म्हणून आग्रह होता आपला की या 10 दिवसामध्येच तुम्ही सगळ्यांनी समोर यावं आणि आपण सगळे मिळून त्या गणपती बाप्पाचं सामूहिक पूजन करू, सामूहिक त्याची मानस पूजा करू, गणपती अथर्वशीर्षाचं स्वरूप, त्याचं गुढार्थ भावार्थ समजून घेऊ आणि लंबोदराय नमः, एकदंताय नमः, विघ्ननाशिने नमः, शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. म्हणजे त्या प्रमथ गणांच्या अधिपतीला नमस्कार असो, लंबोदराला नमस्कार, एकदंताला, विघ्नहर्त्याला, शिवपुत्राला नमस्कार असो, त्या वरद मूर्तीला नमस्कार असो. आपल्याला सगळ्यांना जो भरपूर वरदान देणारा आहे त्या वरद मूर्तीला नमस्कार असो. केवढं सुंदर आहे हो, अप्रतिम आहे गणपती अथर्वशीर्ष. केवळ 10 मंत्र आहेत हे, पण हे 10 मंत्र मी आवर्जून पुन्हा तुम्हाला तेच सांगेन की हे 10 मंत्र तुम्ही आधी संथा घेतली पाहिजे. नंतरची तर फलश्रुती आहे की या 10 मंत्रांचा आपल्याला फलभाग काय प्राप्त होणार आहे. जर आपण गणपती बाप्पाची उत्तम साधना केली तर या गणपती अथर्वशीर्षाचं आपल्याला फळ काय प्राप्त होणार आहे ते आपण आता बघूया. एतदथर्वशीर्षं योधिते स ब्रह्म भूयाय कल्पते. एतद अथर्वशीर्षं योधिते म्हणजे या अथर्वशीर्षाचं जो अध्ययन करतो, बघा केवळ पठण करायचं नाहीये, संथा घेतल्याशिवाय तुम्ही त्याची उपासना अधिकाधिक त्याचं व्रत म्हणून स्वीकारणं हे संयुक्तिक नाहीये. संथा घेतली पाहिजे. एतद अथर्वशीर्षम यह अधीते, प्रत्यक्ष फलश्रुतीत सांगितलंय, नुसतं पठण नाही म्हटलं. अधीते, जो गुरूंकडून, आचार्यांकडून, संस्कृत अध्यापकांकडून उत्तम प्रकारे शिकून घेईल त्याला काय काय मिळणार आहे. स ब्रह्म भूयाय कल्पते, स सर्व विघ्नैर्न बाध्यते, स सर्वतः सुखमेदते, स पंच महापापात प्रमुच्यते. त्याला साक्षात ब्रह्मलोकाची सुद्धा प्राप्ती होईल, त्याच्या सगळ्या विघ्नांचा नाश होईल, त्याला सगळ्या प्रकारची सुख प्राप्त होतील आणि पंच महापापांमधून सुद्धा त्याची सुटका होईल. पूर्वी जर काही महापाप घडली असतील तर त्याचा दोष सुद्धा निघून जाईल. सायम धियानो दिवसकृतम पापं नाशयती. सायम अधियान हा दिवसकृतम पापं नाशयती. दिवसभर आपल्याकडनं कर्म करत असताना, वेगवेगळी कामं करत असताना जर काही पाप घडलं असेल तर संध्याकाळी आपण जर गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तिन्ही सांजेला तर दिवसभरातले दोष आपले निघून जातात.
म्हणून तिन्ही सांजेला आपल्या घरी देवाजवळ दिवा लावून शुभम करोती म्हणण्याची पद्धती आहे. रामरक्षा म्हणायची, दिव्याला नमस्कार करायचा, अथर्वशीर्ष म्हणायचं. तर दिवसभरात केलेल्या दोषांपासून आपली मुक्ती होईल. प्रातर धियानो रात्रीकृतम तापन नाशयती. आणि जो सकाळी स्नान संध्यादी झाल्यानंतर अथर्वशीर्षाचा पाठ करेल, ज्याने उत्तम प्रकारे संथा घेतलेली आहे, ज्याला अर्थ माहिती आहे छान, आता असा साधक गेल्या रात्रीत आपल्याकडनं काही चुका घडल्या असतील, पाप दोष घडले असतील, तर त्याचा नाश होईल. सायं प्रातः प्रयुंजानो अपापो भवती. आणि जो सकाळ संध्याकाळ म्हणेल त्याची तर सगळ्याच पापांपासून मुक्तता होईल. सर्वत्राध्यानो अपविघ्नो भवती. धर्मार्थ काम मोक्षांच विंदती. आणि त्याला धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होईल. की जो सर्व काळ श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणेल, सकाळ दुपार संध्याकाळ, तो सगळ्या पापांपासून सगळ्या संकटांपासून दूर राहील. धर्मार्थ काम मोक्षांच विंदती. इदम अथर्वशीर्षम अशिष्याय न देयम. स्पष्ट म्हटलेलं आहे गणक ऋषींनी की हे गणपती अथर्वशीर्ष अशिष्याला म्हणजे अपात्री व्यक्तीला देऊ नये. मग ती पात्रता अंगी बाणवण्यासाठी आपण शुद्ध कर्म केली पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे. म्हणजे आचार्यांकडून, अध्यापकांकडून, आपल्या गुरूंकडून आपल्याला त्याची संथा प्राप्त होईल. यो यदि मोहात दास्यति स पापियान भवती सहस्रावर्तनात यम यम काम मदीते तंतमनेन साधये. आणि मग जर एखादा मोहग्रस्त झाला आणि त्याने दुराचारी वर्तन केलं तर त्याला पाप लागेल. स पापियान भवती सहस्रावर्तनात यम यम काम मदीते. आणि जो साधक सहस्रावर्तन करील, गणपती अथर्वशीर्षाची 1000 आवर्तन करील, त्याला जे जे हवं असेल ते प्राप्त होईल. अनेन गणपतीम अभिषिंचती स वाग्मी भवती. आणि मग जो गणपतीला अभिषेक करील गणपती अथर्वशीर्षानी, त्याला वाचाशुद्धी प्राप्त होईल. चतुर्थ्याम अनश्वन जपती स विद्यावान भवती. संकष्टी चतुर्थीचं उपवास करून जो व्रत करेल तो विद्यावान होईल. त्यामुळे ज्या तरुण विद्यार्थ्यांना आपल्या विद्याग्रहणाच्या क्षेत्रामध्ये डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट या सगळ्या आपल्या अध्ययनामध्ये उत्तम विद्या ग्रहण करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांना कोणती विद्या प्राप्त करायची आहे, कला प्राप्त करायची आहे, अशांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत करायला हरकत नाही. असं कोण म्हणतंय? प्राचार्य अतुल तरटे नाही. इत्यथर्वण वाक्यम. हे कोणाचं आहे? अथर्वण ऋषींनी सांगितलंय. अथर्व वेदातलं हे सूक्त आहे. अथर्व ऋषी म्हणतायत की अथर्व ऋषी हे गणपती अथर्वशीर्षाचं महत्व सांगताना म्हणतायत की चतुर्थ्याम अनश्नं जपती. म्हणजे उपवास करून जर अधिकाधिक यथाशक्ती गणपती अथर्वशीर्षाचं पारायण केलं, पाठ केला, भरपूर आवर्तनं केली, सहस्रावर्तनं केली, तर आपल्याला हवी ती विद्या प्राप्त होऊ शकते. ब्रह्माद्यावरणं विद्यात न बिभेति कदाचनेति. यो दुर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति. यो लाजैर्यजति स यशोवान भवति. स मेधावान भवति. किती सुंदर आहे. आणि मग जसं विद्या सगळ्या प्राप्त होणार आहे तसं गणपती बाप्पाला दुर्वा सुद्धा प्रिय आहेत. मग यो दुर्वांकुरैर्यजति, जो दुर्वांनी होम हवन करेल, ठीक आहे, स वैश्रवणोपमो भवति. यो लाजैर्यजति, आणि जो लाह्यांनी होम करेल, स यशोवान भवति, त्याला यशप्राप्ती आहे. स मेधावान भवति, त्याला उत्तम प्रकारची मेधा प्राप्त होईल. यो मोदक सहस्रेण यजति, आणि जो 1000 मोदकांचं हवन करेल, गणेश याग करेल, स वांछित फलम अवाप्नोती. त्याला जे फळ हवं आहे, ज्याला गणेश यागापासून ज्या फळाची अपेक्षा आहे ते फल त्याला प्राप्त होईल. या साज्य समिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते. आणि जो तुपाची आहुती देईल, स आज्य समिद्भी, तुपाच्या आहुती, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या आहुती, औषधी वनस्पतींच्या आहुती देऊन हवन करील, त्याला सुद्धा स वांछित फलम वाप्नोती स सर्वं लभते.
त्याला सगळं काही प्राप्त होईल. अष्टौ ब्राह्मणान सम्यक ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवती. आणि जो व्यक्ती जो उत्तम प्रकारे आता गणपती अथर्वशीर्ष उत्तम कंठस्थ आहे, ज्यांनी त्याची भरपूर साधना केली आहे, जो कायम प्रत्येक चतुर्थीला सहस्रावर्तन करतोय आणि गणपती अथर्वशीर्ष हे ज्याला उत्तम प्रकारे आत्मसात आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी काय करावं? तर त्यांनी अष्टौ ब्राह्मणान 8 ब्राह्मणांना उत्तम प्रकारे ही विद्या द्यावी. सम्यक ग्राहयित्वा. आणि अशी विद्या जर त्यांना दिली, त्यांना शहाण करून सोडलं तर सूर्यवर्चस्वी भवती. तर असा साधक, असा गणपती बाप्पाचा भक्त हा सूर्यासारखा तळपतो, सूर्यासारखा तेजस्वी होतो, त्याची कीर्ती सर्वत्र पसरते. कोण? जो सगळ्यांना गणपती अथर्वशीर्ष सगळ्यांना म्हणजे प्रत्यक्ष 8 ब्राह्मणांना ही विद्या देतो, गुणार्थासह देतो. सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवती. आणि मग गणपती अथर्वशीर्ष हे सिद्ध कसं करायचं? तर त्याचं सुद्धा विधान अथर्वण ऋषींनी केलेलं आहे. गणपती अथर्वशीर्ष सिद्ध कसं करायचं? तर महानदीच्या काठावरती सूर्यग्रहे म्हणजे सूर्यग्रहण असताना, आपण सगळे नाशिककर मंडळी आपण भाग्यवान आहोत, गोदावरी माता आपल्या जवळ आहे. मग गोदावरी मातेच्या किंवा जिथे कुठे महानदी असेल त्या महानदीच्या काठावर सूर्यग्रहणाच्या काळामध्ये आपण जर याचा अधिकाधिक जप केला गणपती अथर्वशीर्षाचा, तर गणपती अथर्वशीर्ष हे सिद्ध होतं. सन्निधौ वा चत्वा सिद्धमंत्रो भवती. महाविघ्नात प्रमुच्यते. महाविघ्नांपासून मुक्तता आहे. महादोषात प्रमुच्यते. महादोषांपासून मुक्तता आहे. महापापात प्रमुच्यते. अनेक महापापांपासून आपली सुटका होते. स सर्वविद भवती. स सर्वविद भवती. य एवं वेद इत्युपनिषद. आणि हे साक्षात वेद आहे, हे उपनिषद आहे. हे कोणी प्राध्यापक अतुल तरटे स्वतःच्या मनातलं सांगत नाही आहे, तर हे वेदोक्त आहे, हे वेदांनी सांगितलं आहे, हे उपनिषदांनी सांगितलं आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे साक्षात श्री गणपती अथर्वशीर्ष उपनिषद आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष म्हटलंय की महाविघ्नांपासून, महादोषांपासून, महापापांपासून आपली मुक्तता होते जर आपण अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने गणपती बाप्पावरती पूर्ण श्रद्धा ठेवून अधिकाधिक गणपती अथर्वशीर्ष या स्तोत्राची उपासना केली तर सर्वविद भवती. सगळं काही प्राप्त होतं. तुम्हाला विद्या प्राप्त होईल. उत्तम विद्या प्राप्त झाली की धनप्राप्ती आहे. धनप्राप्ती झाली की सुखप्राप्ती आहे. सुखप्राप्ती झाली की तुम्ही धर्माचं उत्तम प्रकारे वहन करू शकता, दान धर्म करू शकता, अनेकांची सेवा करू शकता. आणि ही केलीच पाहिजे. आपल्या ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. आपल्या सगळ्या देवतांचं स्मरण केलं पाहिजे. आणि सगळ्या देवतांच्या मुळाशी कोण आहे तर ही गणेश विद्या आहे, ही गणेश गायत्री आहे. त्याचं आज आपण गूढ उकलून घेतलेलं आहे. गणपती बाप्पाच्याच आशीर्वादाने, त्याच्याच कृपेने आज जे जे माझ्या जिभेवरती येत होतं ते केवळ आणि केवळ त्याच्याच कृपेमुळे, त्याच्या प्रेरणेमुळे मी फक्त बोलत होतो. इथे आपला फलश्रुतीचा 14वा मंत्र संपतो. आणि जसं गणपती अथर्वशीर्षाचा प्रारंभ शांती मंत्राने झाला तसंच त्याचा शेवट शब्द प्रयोग करायचा नसतो, तर इति शांती मंत्रानेच करायचा असतो. मग तो शांती मंत्र सुद्धा आपण पाहूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. इथे गणपती अथर्वशीर्ष आपलं पूर्ण होत आहे. या शांती मंत्राचा सुद्धा अर्थ आपण आता अगदी थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊया. यजुर्वेदातील तैत्तिरीय उपनिषदातील
हा मंत्र आहे. ओम सहनाववतु. काय म्हटलंय? तर असं म्हटलंय की गुरु शिष्यांनी, आम्ही दोघांनी या श्री गणेश विद्याचं अध्ययन करतोय. आता गणेश विद्येशी संबंधित आहे, गणपती अथर्वशीर्षाशी संबंधित आहे. म्हणून असं म्हटलंय की आम्हा दोघांचं त्या गणरायाने रक्षण करावं, त्या परमेश्वराने, त्या परब्रह्माने सहनाववतु, आमचं रक्षण करावं, गुरु शिष्यांचं. सह नऊ भुनक्तु, सगळ्या प्रकारचे भोग आम्ही दोघांनी मिळून उपभोगावेत, आम्हाला सगळी सुख प्राप्त व्हावी. सह नऊ भुनक्तु. सह वीर्यं करवावहै, आणि आम्ही दोघांनी भरपूर पराक्रम करावा. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु, आणि आम्ही जे अध्ययन करू ते अत्यंत तेजस्वी ठरावं. मा विद्विषावहै, आणि आम्ही कधीही कोणाचाही द्वेष करू नये, एकमेकांचा द्वेष करू नये, कोणाचाही द्वेष करू नये. मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. त्रिविध तापांची पुन्हा शांती सांगितली आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक अशा त्रिविध तापांची शांती व्हावी असं म्हटलेलं आहे. हे गणपती अथर्वशीर्ष